का आम्ही विधानसभेत सुद्धा तयार सध्या जरा थोडी आता शॉक मध्ये आहेत. त्यांना निवडणुकीमध्ये 440 व्होल्टचा करंट लागला आहे आणि त्यामुळे जरा त्यांची अवस्था थोडी दुरुस्त व्हायला थोडा वेळ लागेल. सध्या आता विरोधक म्हणून ते आपली भूमिका पार पाडतात आहे, पण ते शॉकच्या बाहेर निघाले नाही आहे. त्यांना लोकांनी मोठा शॉक दिला आहे, तर पुढं काहीतरी धीरे धीरे परिवर्तन होईल. भाजपमध्ये एक पद आणि एक व्यक्ती असतं. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री देखील आहात. प्रदेशाध्यक्षासाठी पुन्हा दुसऱ्या नावाची चर्चा आहे. काय नेमकं आमचे केंद्रीय नेतृत्व याबद्दल चर्चा करेल आणि केंद्रीय नेतृत्व जे निर्णय करतं ते आमच्या पक्षामध्ये अंतिम असतं आणि शेवटी एका पदावर एकच व्यक्ती आमच्या पक्षात काम करतं आणि त्यामुळं जी काही व्यवस्था ठरेल त्या व्यवस्थेतनं पुढे जाऊ. नतीजे सामने आने के बाद लगातार ईवीएम पर हमलावर है विपक्ष, लेकिन अब उमर अब्दुल्ला जो कि उनके अलायंस पार्टनर है वही उन पर हमला कर रहे हैं. बोले कि जब आप जीतते हैं तब तो ईवीएम का ठिकाना नहीं फूटते. देखिए, पूरा देश कहता है, 140 करोड़ भारतीय कहते हैं और महाराष्ट्र के 14 करोड़ महाराष्ट्र के लोग कहते हैं, जनता कहती है कि ये झूठी अफवाह है, महाविकास आघाड़ी फैला रही है. जब वो नाराज आहेत आणि भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सध्या करण्यात येतोय. पक्षाकडनं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. छगन भुजबळ हे मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज आहे. गेल्या टर्ममध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद होतं. दरम्यान आता मात्र छगन भुजबळ हे नाराज आहेत. पत्रकारांनी वरिष्ठांशी चर्चा करणार का असा सवाल विचारल्यानंतर कोण वरिष्ठ असं संतापून त्यांनी उलट प्रश्न विचारलेला आहे. पक्षाकडनं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. नंतर बोलू ना, आता सावकाशाला विचार करून. कोण वरिष्ठ?